तर अटी शर्तींवर एकत्र येण्याची साथ घालणं म्हणजे राज ठाकरेंना कमी लेखण्याची भूमिका आहे, अशी प्रतिक्रिया देत उदय सामंतांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला। कुणाच्या अटी मान्य करून सोबत जाणे इतकं राज ठाकरे छोटे नेतृत्व नाही, असं सामंतांनी म्हटलं आहे। तुम्ही त्याचा अर्थ राजसाहेबांनी टाळी मागितली असं का लावलं हे मला माहीत नाही। आणि एकतर समोरच्यानी जी प्रतिक्रिया दिलेली आहे ती राज ठाकरे साहेबांच्या बाबतीतली मला असं वाटतं की कमी लेखणारी भूमिका त्यांनी मांडलेली आहे। राजसाहेब यांचं नेतृत्व हे मनसेनं मान्य केलेलं नेतृत्व आहे, महाराष्ट्रानं मान्य केलेलं नेतृत्व आहे। ते त्यांचा स्वतंत्र पक्ष चालवतात, त्यांना अट टाकून त्यांना बरोबर आणणं एवढं ते छोटं नेतृत्व नाही आहे। त्याच्यामुळं मला असं वाटतं की जी अट टाकलेली आहे ती त्यांना कमी लेखण्यासाठी टाकलेली आहे। आणि राजसाहेब एवढे मला असं वाटतं की कमकुवत नाहीत की ते अशा पद्धतीच्या अटी मान्य करून कोणाबरोबर जातील। सगळ्यांना माहीत आहे जेव्हा एखादा वाद घराच्या बाहेर येते तेव्हा आपसी वाद बाहेर आणणारे जे लोक असतात त्यांची मॅच्युरिटी लेवल आपल्याला कळते आणि तेव्हा आम्हाला सगळ्यांना कळलं। पण आम्ही राजकारणीय व्यक्ती कमी, पण एक माणुसकी या नात्याने एक परिवारमध्ये राहणारी व्यक्ती म्हणून त्यांना दोघांना शुभेच्छा आहे की बरं जर ते सोबत येत असन तर त्याच्या मदत कोणी काटा बनणार नाही। पण हिंदुत्ववादी की लढाई तर भगवा सेहत ही रहेगी। हे बघा, तो त्यांचा वैयक्तिक घरगुती दोन भावामधला विषय आहे आणि त्यांनी एकत्र यावं का बाजूला त्याचा विचार त्या दोघांनी पूर्वीपासून करायला पाहिजेत होता। पण निघे उशिरा का होईना जर एकत्र येण्याची सुबुद्धी येत असेल तर त्याच्यात आम्हाला त्या ठिकाणी आनंद आहे। असे कितीही लोक एकत्र आले तरी त्याचा महायुतीला काही परिणाम होणार नाही। मुंबई महानगरपालिका असेल, ठाणे महानगरपालिका असतील, येणाऱ्या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एक हाती पूर्ण बहुमतानं त्या ठिकाणी जिंकेल।